जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी पैसे देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज भरून रेशनच्या ऐवजी आता पैसे घ्यायला सुरुवात झालेली आहे। प्रति लाभार्थी प्रतिमा 170 रुपयानं नव्या GR नुसार आता हे पैसे दिले जात आहेत। मात्र हे पैसे जमा होत असताना बऱ्याच साऱ्या लाभार्थ्याला नेमकं आणखीही माहित नाही की आपल्या कोणत्या खात्यामध्ये पैसे येतात आणि हेच रेशनचे पैसे जमा होतात का, जमा झाले असतील तर कोणत्या तारखेला जमा झाले आणि कोणत्या खात्यामध्ये जमा झाले हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं। आणि हेच कसं चेक करायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। PFMH च्या या वेबसाईटवरती तुम्हाला यायचंय। मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण पाहू शकता पेमेंट स्टेटस नावाचे एक ऑप्शन दाखवले जात आहे। या पेमेंट स्टेटस वरती क्लिक करायचे। याच्या अंतर्गत नो युअर पेमेंट वरती आपल्याला क्लिक करायचे। नो युअर पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दुसरं एक पेज खुलेल ज्याच्यामध्ये बँकेचं नाव, अकाउंट नंबर, पुन्हा एकदा अकाउंट नंबर आणि कॅप्चा कोड अशी माहिती भरायची आहे। आता बँकेच्या नावामध्ये काय की आपण बँकेच्या नावाचे पहिले 4 डिजिट याच्यामध्ये एंटर केल्याबरोबर आपली जी काही बँक असेल त्या बँकेची नावं दाखवली जातील आणि त्याच्यामधून आपल्याला बँक निवडायची। आता स्टेट बँक ऑफ इंडियासाठी आपण STET लिहिल्याबरोबर स्टेट वरून नाव असलेल्या बँका दाखवल्या जातील। ग्रामीण बँक ऑफ महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र बँक असेल, सेंट्रल बँक असेल, जे काही असेल त्याची पहिली 4 अक्षरं टाकल्यावर आपल्याला याच्यामध्ये बँका दाखवणार आहेत। बँकेचं नाव आपल्याला निवडायचंय, खाते नंबर एकदा लिहायचंय, परत एकदा खाते नंबर लिहायचंय आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून आपल्याला OTP मागवायचा आहे। याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। जो आपल्या बँक खात्याला नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। आलेला OTP टाकून प्रोसीड करायचे। प्रोसीड केल्याबरोबर आपण पाहू शकतो खाली आपल्याला जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते ट्रान्झॅक्शन दाखवले जात आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता APL DBT स्कीम जे आहे, जे लाभार्थ्यांना APL शेतकरी जे आहेत त्यांना अन्नधान्याच्या ऐवजी पैसे दिले जाणारी जी योजना आहे त्याचं ट्रान्झॅक्शन दाखवलं जात आहे। दुसरी महाडीबीटीची आलेली ट्रान्झॅक्शन दाखवले जात आहेत। अशा प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील। मग याच्यामध्ये तुमचं ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल किंवा इतरही PFMHच्या माध्यमातून आलेले पेमेंट असतील ते तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलवरती या अकाउंटमध्ये जे काही असेल त्याच्यामध्ये दाखवले जातील आणि अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने आपण आपले हे रेशनचे पैसे तपासू शकता। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी आणि माहित नसणारी एक माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह आणि अपडेट्ससह लवकरच भेटूया। धन्यवाद।